नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश प्रक्रिया आपल्यासाठी लवकरच सुरू होत आहे, परंतु विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। येणाऱ्या काळामध्ये प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल, रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील, काय काय पुढचे टप्पे असतील, हे सगळे अपडेट आपण तुम्हाला देणारच आहोत। परंतु काही छोटे छोटे प्रश्न आहेत जे की आपल्या यूट्यूबमध्ये कमेंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतात। तर काही एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे पालकांचे हे प्रश्न असू शकतात। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून 5 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत की ज्या प्रश्नांच्या बाबतीत अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे। त्याचं नेमकं उत्तर काय असू शकतं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आता जे रिझर्व कॅटेगरीमधले मुलं आहे तर त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे। तर मग आता हे तर अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात। मोस्ट प्रॉब्ली यातले कास्ट असेल, व्हॅलिडिटी असेल, हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून परीक्षेचा जे आपलं जे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन होईल त्यामध्ये आपल्याला अपलोडही करावं लागतात। मग अशा वेळेस जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याला पर्याय काय आहे, तर त्याला दुसरा पर्याय असा असतो की तुम्ही एक शपथपत्र बनवू शकता, एक गॅझेट तुम्ही बनवू शकता की जे गॅझेट तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेच्या वेळेस सादर केल्यामुळे ॲडमिशनला कुठलाही त्रास होणार नाही किंवा अडचण येणार नाही। त्यामुळे अशा केसमध्ये एक शपथपत्र तुम्ही बनवून घ्या, एक गॅझेट करून घ्या, जेणेकरून परत कास्ट काढा किंवा व्हॅलिडिटी काढा या प्रक्रियेपासून तुमची मुक्तता होईल आणि गॅझेटच्या आधारावर तुम्हाला ॲडमिशनचा मार्ग मोकळा होईल। सो ज्यांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल वगैरे तर अशा विद्यार्थ्यांनी हे सगळं अपडेट करून घ्या। काही केसमध्ये जे आहे तर विद्यार्थ्याच्या आईच्या नावाच्या संदर्भाने काही चुका झालेल्या आहेत, तर तुमचे जर बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स ओके असतील तर आईच्या नावाच्या मिस्टेकचा फार काही तुम्हाला अडचण येणार नाही। त्यानंतर पुढचा विषय आहे तो फारच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS चालते का। आता झालेलं असं आहे की महाराष्ट्रामधले जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे त्यांना फक्त मागच्या वर्षीच रिझर्वेशन मिळालं, याच्यापूर्वी 2019-20मध्ये मिळालं होतं, परंतु सातत्यानं डॉक्युमेंट काढण्याच्या बाबतीत फारशी माहिती नसल्यामुळं अनेक असे विद्यार्थी आहे की ज्यांनी सेंट्रलचा म्हणजे NTA चा फॉर्म भरत असताना हा EWS मधनं भरला आणि आता महाराष्ट्रात सुद्धा EWS मधनं जाता येईल म्हणून त्यांनी आतापर्यंत SCBCचं कास्ट असेल किंवा त्याची व्हॅलिडिटी प्रक्रिया असेल ही बऱ्याच मुलांनी केलेली नाही। तर महाराष्ट्रातील तमाम जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे ज्यांना आतापर्यंत कुठलंही आरक्षण नव्हतं पण SCBCचं ते घेऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांनी आपलं कास्ट सर्टिफिकेट लवकर काढावं आणि लगेचच त्याची व्हॅलिडिटीची प्रक्रिया करावी। व्हॅलिडिटीची रिसिप्ट जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीच्या रिसिप्टवर तुम्हाला अर्ज प्रक्रियेत जाता येतं, ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाता येतं। ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला व्हॅलिडिटी सादर करावी लागते, त्याला अजून दीड महिना वेळ आहे। त्यामुळं ज्यांनी कास्ट अजूनही काढलं नाही ते काढा आणि लगेचच त्याची व्हॅलिडिटीची प्रक्रिया करून घ्या। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या संबंधित नाही आहे, परंतु काही मुलं जे आहेत त्यांच्या संबंधी आहे, तो म्हणजे PWD सर्टिफिकेट कधी काढायचे। आता साधारण या संदर्भात आपण पूर्वी पण व्हिडिओ केलेले आहेत, परंतु PWD सर्टिफिकेट आता काढावं लागेल। ज्या मुलांनी नीट परीक्षेचा अर्ज भरताना PWD ऑप्शन सिलेक्ट केलं होतं असेच विद्यार्थी PWD सर्टिफिकेट काढायला जे काय ठराविक लोकेशन दिले त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि PWD सर्टिफिकेट काढू शकतात। महाराष्ट्रामध्ये एम्स नागपूर आणि जे हॉस्पिटल मुंबई हे 2 असे लोकेशन आहेत की ज्या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या डिझेबिलिटीजसाठी PWD सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना काढता येईल। त्यासाठी तुम्हाला आपलं विद्यार्थ्याचं नीटचं स्कोअर कार्ड, ॲडमिट कार्ड, ॲप्लिकेशन, आधार कार्ड, फोटो आणि जे ऑलरेडी आपलं जे PWD सर्टिफिकेट आहे हे सगळं सोबत कॅरी करता येईल आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन ते काढता येईल। त्या संदर्भात एक नोटिफिकेशन आपल्याला लवकरच येणं अपेक्षित आहे, जसंही ते येईल ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करेन। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट जुनं असेल तर ते चालतं का। तर यस, हे वन टाईम डॉक्युमेंट आहे, तुम्ही मागच्या वर्षी काढलं आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षी काढलं आहे तर हे सर्टिफिकेट तुम्हाला यावर्षी चालतं आहे आणि पुढेही चालेल। तर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट हे जुनं असलं तरी चालतं। त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया, SC/ST कॅटेगरीमध्ये NCL सर्टिफिकेट लागतं का, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं का। तर मुळामध्ये SC/ST कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे, परंतु बऱ्याचदा वेगवेगळ्या
इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जी काउन्सिलिंग प्रक्रिया चालते त्याच्यामध्ये NCLचा उल्लेख असतो। आता आमचे सुद्धा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्यामध्ये NCL मेन्शन आहे, परंतु त्यात आम्ही मेन्शन केलं आहे SC ST एक्झम्प्टेड। परंतु बऱ्याचदा विद्यार्थ्यांना पालकांना संभ्रम निर्माण होतो ज्यांना माहिती नाही त्यांना किंवा आपल्याला लागेल का, तर त्या केसमध्ये हे उत्तर आहे की SC ST कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही। सो अतिशय हे महत्त्वाचे प्रश्न होते जे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांशी निगडीत होते। आपल्यापैकी कुणाला असे प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, त्याचे उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल। तुर्तास ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।